अहमदनगर येथील श्री उमेश प्रभाकर तुपे हे रीनल पॅरेनकायमल डिझीज या किडनीच्या समस्येमुळे त्रस्त होते. पायांना सूज येणे, पोट भरल्यासारखे वाटणे, लघवी कमी होणे आणि थोडे चालले तरी दम लागणे अशा त्रासांमुळे त्यांचे दैनंदिन जीवनही प्रभावित झाले होते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी उपचार घेतले, परंतु अपेक्षित सुधारणा होत नव्हती. उमेश प्रभाकर तुपे, टाकळीमळा तालुका, राऊरी जिल्हा. माझा किडनीचा प्रॉब्लेम होता, लिव्हरचा प्रॉब्लेम होता. माझे हातपाय सुजायचे. त्यांच्या 23 डिसेंबर 2025च्या सोनोग्राफी रिपोर्टनुसार लिव्हरमध्ये 16.5 सेंटीमीटर तर स्प्लीनमध्ये 13 सेंटीमीटर इतकी सौम्य वाढ दिसत होती. उजवे मूत्रपिंड व डावे मूत्रपिंड थोडे मोठे दिसत होते. पोटातील पॅराकोलिक गटरमध्ये थोड्या प्रमाणात द्रव दिसत होते. दोन्ही बाजूंना सौम्य प्ल्युरल इफ्युजन दिसून येते, जे उजव्या बाजूला अधिक आहे. पूर्वी घेतलेल्या उपचारांमुळे त्यांना थोडाफार आराम मिळाला होता, पण समस्या पूर्णपणे नियंत्रणात आली नव्हती. अशा वेळी त्यांना मॉडर्न होमिओपॅथीबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी येथे उपचार सुरू करण्याचा निर्णय घेतला. मला पहिल्यांदा चालायचं जाय म्हटलं तरी दम लागायचा. मी खालपासून म्हणजे 100 मीटर चालू शकत नव्हतो. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये उपचार सुरू केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत 15 दिवसातच सुधारणा दिसू लागली. त्यांच्या 13 जानेवारी 2026च्या सोनोग्राफी रिपोर्टनुसार त्यांचे लिव्हर, स्प्लीन आणि पॅन्क्रियास आकार व रचनेत सामान्य आहेत. दोन्ही मूत्रपिंडाची कॉर्टिकल थिकनेस वाढलेली असून आता सामान्य झाली आहे. आज ते पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय जीवन जगत आहेत. हात, पाय आणि पोटावरील सूज कमी झाली आहे. दम लागणे कमी झाले आहे. लघवी आता सामान्य झाली आहे व नवीन कोणतीही तक्रार नाही. पण आज मी चांगलं 1 किलोमीटर 2 किलोमीटर जरी चाललो तरी दम लागत नाही, काही नाही. श्री तुपे यांच्यासारखे अनेक किडनीच्या समस्यांनी त्रस्त रुग्ण मॉडर्न होमिओपॅथीमध्ये उपचार घेऊन सुधारणा अनुभवत आहेत. विशेष म्हणजे ज्या काही रुग्णांना पूर्वी किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला देण्यात आला होता, अशा अनेक रुग्णांनाही मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे प्रभावी परिणाम मिळाले असून त्यांना किडनी ट्रान्सप्लांटची गरज राहिलेली नाही.